बरं, आता जो उपोषणला आपण जे बसणार आहे ते उपोषणाला का बसताय आपण? कारण आमच्या मागण्या आहेत. आम्ही वारंवार त्यांच्याकडे येऊन जाऊन मागण्या केल्या, पत्र व्यवहार केले, संपूर्ण केले, पण अद्याप त्यांनी कोणती दातच नाही दिली. आणि तसंच या अडचणीमुळे गेल्या 29 तारखेला डिसेंबरच्या 29 तारखेला स्टेशन रोडला BSCचा ॲक्सिडेंट म्हणून त्याच्यामध्ये 9 जण जखमी आणि 4 जणांचा अपघात झाल्यामुळे मृत्यू पावलेले आहेत. हे भविष्यात परत होऊ नये म्हणजे तुम्ही वारंवार सूचना देऊ नये, शासनाला कळवू नये, म्हणजे विनंती करू नये, शासनानं कारवाई न केल्यामुळे तो अपघात घडल्याचा तुमचा आरोप आहे. आणि त्याच्यानंतर भविष्यात परत अपघात होऊ नये त्याच्याकरता हे आम्हाला करणं गरजेचंच आहे. बरं, म्हणजे या गोष्टींमुळे बाहेर असणाऱ्या सगळ्या रहदारीमुळे आणि फेरीवाल्यांनी जो रस्ता अडवलेला आहे त्याच्यामुळे लोकांच्या जीवितात सुद्धा धोका झालेला आहे. कारण वाहन व्यवस्थित चालवता येत नाही, बस व्यवस्थित तिथून जात नाहीयेत, किंवा रिक्षा चालकांमुळे ना तिथे बऱ्याचशा समस्या उद्भवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या समस्याला आळा बसण्यासाठी तिथली जे अनधिकृत फेरीवाले जर हटले तर ह्या सगळ्या समस्या त्यासोबत सुटणार आहेत असं तुम्हाला वाटतंय? हो, 100%. आमची मुख्य समस्या आहे, आमचे जे मेन गेट आहेत असे आमचे 3 गेट आहेत. 2 गेट आमचे कायमस्वरूपी बंद आहेत. ते गेट चालू करून देणे, त्याच्यामुळे गिरायकांना आतमध्ये येण्याकरता मार्ग भेटेल. बाहेरचे स्टॉल 150 मीटर स्टेशनपासून 150 मीटर आहेत, तेवढेच कमी करावे. आम्हाला दुसऱ्याशी काय घेणं देणं, एवढंच करावं, हीच आमची मागणी आहे आणि हीच आमची विनंती आहे. महानगरपालिकेने एवढं जरी केलं तर आमच्यासाठी भरपूर आहे. मुख्य मागणी कोणाकडे किंवा कोणत्या विभागाकडे तुम्ही ना ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार मागणी आहे? महानगरपालिका, SWAR आणि MMRDA मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडे आमची मागणी आहे. तुम्ही तसा पत्रव्यवहार केलाय? हो, पत्रव्यवहार केलेत. पहिले कमीत कमी 2012 पासून आमच्यापाशी पत्रव्यवहार आहे. अच्छा, मग त्याच्यावरती त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही? काही पत्रांचे उत्तर वगैरे काही आलेले? काही नाही. त्याचे रिसिव्ह कॉपी आहेत तुमच्याकडे? आमच्यापाशी. बरं, मग त्याच्यानंतर तुम्ही फॉलोअप लेटर्स वगैरे काही त्याचा डेली केलं आम्ही. फॉलोअप घेतलेच पाहिजे. तिथं एंट्र्या होतात, त्या एंट्रीमध्ये आमचं नावं चेक करू शकतात. 10 वेळेस येणं जाणं आहे. बरं, महिन्यात कमीत कमी 5-6 वेळेस जातो. बरं, हा जो उपोषणाचा जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही, तर ते कशा स्वरूपाचं उपोषण असणार आहे? ऐका, बेमुदत उपोषण आहे. आम्ही पाणी चालू ठेवणार. जर आम्हाला 2 दिवसामध्ये कोणता निर्णय न भेटल्यास आम्ही पाणी बंद करणार. बरं, त्यामध्ये किती कार्यकर्ते वगैरे असणार आहेत? सर्वांचा प्रतिनिधी म्हणून फक्त मी एकटाच आहे. बरं, सर्वांतर्फे म्हणजे मॉलचा संपूर्ण प्रतिनिधी सर्वांच्या मतीनं मी एकटाच आहे. एकूण किती गाळेधारक आहेत? एकूण गाळेधारक आहेत 356. बरं, 356 मधनं 56 गाळे आहेत ते बाजारला आहेत. मुंबई महानगरपालिका बाजार आहे त्यांच्याकडे आहेत, आणि 300 गाळे MMRD कडे आहेत. आणि हे सर्वांचे धंदे होत नाहीत, म्हणून सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांची उपासमार होते, कुठे काहीच करता येत नाही. ना इकडे दुकान ओपन होत नाही, बाहेर काय व्यवसाय करू शकत नाहीत. आम्ही आज 18 वर्षापासून आम्ही कुजत पडलेलो आहे. तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि मुंबई महानगरपालिकेने फक्त आमचे 2 गेट ओपन करून द्यावे. आणि बाहेरचं जे 150 मीटरचं आहेत, स्टेशनवरचं 150 मीटर जे वॉकर्स आहेत किंवा स्टॉल्स आहेत, त्यांना निष्कासित करून आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा.